नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले डॉक्टर निलेश बास्तेवाड यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या 20 जणांनी आज माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी महानगराध्यक्ष अमर राजूरकर, डॉक्टर अंकुश देवसरकर यांची उपस्थिती होती। डॉक्टर निलेश बास्तेवाड हे रेणुकाई मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक असून मागील 18 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत। रेणुकाई हॉस्पिटलच्या माध्यमातून शासनाच्या विविध आरोग्य योजनेद्वारे त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करून सेवा दिली आहे। वैद्यकीय सेवेसोबतच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा मानस बास्तेवाड यांचा होता। आज बास्तेवाड यांनी स्वतः आणि त्यांच्या नेतृत्वात वैद्यकीय सेवेत कार्यरत अनेकांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। नांदेडमध्ये पक्षवाढीसाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी डॉक्टर निलेश बास्तेवाड यांनी दिली। आज डॉक्टर बास्तेवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे भाजपाची नांदेड शहरामधली ताकद या प्रोफेशनल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय सेवेमध्ये अतिशय त्यांची नावाजलेली मंडळी आहे, त्या सर्वांचा प्रवेश आज नांदेड महानगरपालिका भाजपमध्ये झालेला आहे। नमस्कार, मी डॉक्टर निलेश बास्तेवाड, संचालक म्हणून रेणुकाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। सन 2018 पासून ते आजपर्यंत शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री योजना, कामगार योजनेअंतर्गत समाजातील सर्व स्तरातील रुग्णांना तसेच गोरगरीब रुग्णांना मोफत सुविधा किंवा अत्यल्प दरामध्ये सुविधा आजपर्यंत पुरवलेली आहे। आज माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे मित्रमंडळ सगळ्यांनी मिळून आज बीजेपी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। इथून पुढे आम्ही रुग्णसेवा असो किंवा जनसेवा किंवा पक्षवाढीच्या कार्यासाठी योग्य ते वेळ व योग्य ते योगदान आम्ही देऊ। तसेच साहेबांनी आम्हाला आज संधी दिली पक्षामध्ये कार्य करण्याची, त्याबद्दल माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकर साहेब तसेच आमचे मित्र अंकुश देवसरकर साहेब यांचे आभार व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो।